चल ना रोल कर ना. भूमाभूमी झाली असेल तर करूया आता पाहिजे. आज मतदान आहे लोकशाहीचं. सर्वांना सारखाच अधिकार घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. आज आम्ही मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि आम्ही आमचा लोकप्रतिनिधी निवडणार आहोत. नक्कीच लोकप्रतिनिधी निवडणार. मॅडम तुम्ही पण आज सोबत सपत्नीक तुम्हाला घेऊन आले आणि मतदानाचा हक्क बजावला, काय सांगाल? चांगली गोष्ट आहे, माझा अधिकार आहे. प्रत्येक स्त्रीनी बाहेर येऊन तिचा अधिकार वाजवावा आणि मतदान करावं एवढंच मी सांगते. नक्कीच महिलांनी बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ईव्हीएम सुरू नसल्यामुळे त्यांना परत जावं लागतंय. कोण जबाबदार आहे याला काय वाटतं? नाही, बरेच ठिकाणी मतदार यादीचं मतदान केंद्राचं शिफ्टिंग ही अचानकपणे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात मतदारांना जो नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याच्यामध्ये प्रशासनाचे दोष निश्चितपणे आहे. पण हे मतदारांना मतदानापर्यंत नेण्याचं काम हे आम्ही सगळेजण सातत्याने करत आहोत. काही ठिकाणी बोगस मतदान देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. निवडणूक आहे कुठेतरी काळजी घेतो. अनेक लोकांची नावं देखील हिंदू जिथनं निवडणूक लढतात तिथे बूथवर म्हणजे आता नियम असा आहे की 48 तास आधी कुठल्याही प्रकारचे चिन्ह लावायचे नाहीत. हे पोलिंग बूथच्या बाहेर जे हे लागलंय त्याच्या बाहेर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे चिन्ह लागलेले आहेत. आणि ही बाई काय झोपली आहे का? या बाईने काय सगळ्यांना सगळं इथे हुकुमशाही चालू केलेली आहे का? आम्ही ऑलरेडी तिच्यामुळे 3 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. आता बूथवर तुम्ही बघू शकता बूथवर अशा प्रकारचे पोस्टर लागलेत आणि त्या बाईला कुठल्याही प्रकारे हे करत नाहीये. या बाईनं त्या भागातली अख्खी निवडणूक कळंकित केलेली आहे आणि आम्ही तक्रार करतोय, कंटाळलो ओरडून सगळ्यांना सांगून. पण जर एवढी जर मजुरी असेल आणि ही बाई आरो म्हणून कुठल्याही प्रकारची जर यांच्यावर ॲक्शन घेत नसेल तर या बाईला सस्पेंड करणंच एकमेव पर्याय आहे. या अगोदर देखील तक्रार दाखल केल्या होत्या याच आरोच्या विरोधात. अहो एक बूथ नाही आहे, हा एक बूथ आहे. बरोबर आहे. नावं वाचा. कोण कोण आहे? मोरे संध्या सुनील, प्रकाश संभाजी शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेचे बंधू, जानकर योगेश. बरोबर आहे. हा एक. आता दुसरं पण बघा पकडले. त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का अधिकाऱ्यांचं? रश्मी जानकर, शिल्पा वाघ, मनदीप कौर आणि मनोज शिंदे हे असे पोलिंग बूथच्या बाहेर अशा प्रकारे लागले. याचा अर्थ काय तिकडे काय गुंडशाही आहे की काय? आणि ही बाईला काय झोपली आहे का घरी बसून? म्हणजे एका महिलेबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. आम्हालाही वाईट वाटतं. पण तू न्याय नाही करत आहेस. तुम्ही ज्या पदावर बसला त्या पदावर न्याय करायला बसवलं, तुम्ही न्याय नाही करत आहे. अशा प्रकारे जर बूथच्या बाहेर लागले असतील तर तुम्ही काय झोपलात का आज दिवसभर? तुमचे अधिकारी काय झोपलेत का? आचारसंहिता वगैरे खोटं असतं सगळं. ते आमनं त्यांच्यासाठी नाही आहे. आचारसंहिता सत्ताधाऱ्यांसाठी नाही आहे, कारण त्यांच्याकडे असे गुलाम आहेत ना काम करायला जे आरो म्हणून तिथे बसलेत. आमच्यासाठीच आचारसंहिता आहे. नक्कीच अनेक दुबार मतदार असले बोगस मतदान आढळतात या ठिकाणी आढळत आहे. त्याबद्दल आता राज ठाकरेंचा आदेश आहे, फोडून टाका धुवून टाका. बघू ना, त्यांचीच वाट बघतो सगळ्यांची. नक्कीच या ठिकाणी निवडणूक अधिकारी आहे वृषाली पाटील या काय करत आहेत असा सवाल जो अविनाश जाधव यांनी उपस्थित केलेला आहे. आणि निवडणूक जे बोगस मतदान करतात त्यांची वाट बघतोय असं अविनाश जाधव यांच्यावरून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता कशा प्रकारे कारवाई करेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा नागनाथ सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे.